आणि आम्हाला पवार जाती साहब पातीशी आपको काही बता देणं दें घेणं कि नाही. हमें हमारे घर में जात पात सिखाया नहीं मी गया और ना ज्याच्याकडे ही हम जातो जात ती पात व्यक्ती त्या मानते. व्यक्तीकडे जातो. मी जात बघून जात नाही, जात बघून पुस्तकं वाचत नाही. हम जिसके घर पर जाते हैं उस व्यक्ति के लिए जाते, तुमच्या ना कि मतांच्या उसकी जात राजकारणासाठी हे देखकर सगळं जाते हैं, ध्रुवीकरण और ना ही करायचं किसी तर किताब एवढंच को आहे. जात तर के मग तौर पर रायगडावरची समाधी पढ़ते ही हैं. कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी रायगढ़ बांधली. पर जो छत्रपति शिवाजी महाराज की जिस व्यक्ति ने समाधि लोकमान्य टिळकांना बनाई आता वो तुम्ही कौन काय थे? ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? क्या उस समाधि बनाने वाले को आप ब्राह्मण के लोकमान्य तौर पर टिळकांनी देखना ज्यावेळेला चाहते हैं? स्वतःचं पहिलं वर्तमानपत्र काढलं त्या वर्तमानपत्राचं पहिलं नाव काय? मराठा. जब लोकमान्य तिलक ने पहला अखबार निकाला तब उसका नाम क्या था? मराठा. हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत. ये शरद पवार कभी बताएंगे नहीं आपको. आता जेम्स लेन इतकी वर्ष बघा ही माणसं सत्तेमध्ये होती. खेचून आणायचा होता त्या जेम्स लेनला. विचारायचा होता तुला कोणी जब ये सत्ता सांगितलंय? में थे तब जेम्स लेन को लेकर आए. त्या जेम्स लेनची आता इंडिया टुडेने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये जेम्स लेन फक्त की- 4 प्रश्न मी तुम्हाला दाखवायला आणलेत. एक निजी ते 4 प्रश्न फक्त मैगजीन ने जेम्स लेन का इंटरव्यू लिया और इस इंटरव्यू के कुछ पॉइंटर्स मैं आपके लिए लेकर आया हूँ. ही जेम्स लेनची मुलाखतीतला काही भाग आहे. छत्रपती शिवाजी इंटरव्यू के महाराजांची कुछ हिस्से में अपमानकारक आपको माहिती पढ़कर तुम्हाला सुना कोणी रहा हूं. पुरवली होती? तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. हे जेम्स लेन सांगतोय. मला कोणीही माहिती पुरवली शिवाजी नाही. महाराज से माझं पुस्तक जुड़ी लोकांमध्ये जानकारी प्रचलित आपको असलेल्या किसने कथांबद्दल आहे. पहुंचाई? या कथा सांगत असलेल्या लोकांनी नरेटिव्ह सेट करून ठेवलं त्याबद्दल आहे. काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात. यातलं कुछ खरं लोग काय आहे? रामदास को त्यात शिवाजी मला महाराज काही के रस गुरु नाही. मानते हैं तो कुछ पण तुकाराम एक को गट पहिल्या उनके गुरु मानते नरेटिव्हच्या हैं. बाजूने आहे तर दुसऱ्या नरेटिव्हच्या बाजूने आहे. असं का? पुढे तुमच्याकडे असलेल्या अपमानकारक माहितीचा आधार काय? जेम्स लेन माझं आपके पास पुस्तक जो काळजीपूर्वक अपमानजनक वाचल्याने जानकारी लक्षात है येईल उसका की मी आधार क्या कुठलंही है? ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. पुन्हा सांगतो मी मैंने शिवाजी महाराज का अपमान किया ऐसा कहने वाले मेरे किताब का गलत अर्थ निकाल रहे हैं. तुमचं बाबासाहेब पुरंदरेशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं? मी कधीही क्या बाबासाहेब इस पुरंदरेशी बारे में एका कभी भी शब्दाने आपका बोललेलो नाही. आप बाबा साहब पुरंदरे से बातचीत हुई थी? उनका क्या महाराजांबद्दलचे कहना था? अपमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले ते कशामुळे? युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही. शिवाजी महाराज त्याचा के बारे में जो परिणाम आपने इतरांना भोगावा अपमानजनक लागला. बातें कही वो आखिर क्यों आपने पीछे ज्याच्यावरनं 10-15 वर्ष राजकारण केले या महाराष्ट्रामध्ये पवार साहेब तुम्ही, तो जेम्स लेन सांगतो मी कोणालाही भेटलेलं नाहीये. ते माझं ऐतिहासिक पुस्तक माझ्या ज्यामध्ये इतिहास नाहीये. जिस जेम्स लेन के नाम पर शरद पवार तुमची आपने केंद्रामध्ये 15 सत्ता वर्षों होती, तक तुम्ही सियासत कृषी मंत्री की, वो होता. कह रहा है कि फरफटा मैं तो लागला कभी त्याला. किससे मिला ही नहीं. का महाराष्ट्राची डोकी फिरवली? क्यों आखिर महाराष्ट्र के लोगों का कशासाठी हे विष आपने पाजलं दिमाग तुम्ही घुमाया? लोकांना? कशासाठी विष पाजलं? नवीन वाद आखिर उठून क्यों काढायचे. आपने जहर फैलाया? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते का नव्हते? रामदास स्वामींकडे शिवाजी महाराज के गुरु रामदास स्वामी थे या नहीं थे? रामदास स्वामी कधी बोलले की मी शिवाजी महाराजांचा गुरु होतो? की शिवाजी महाराज कधी बोलले? क्या कभी रामदास स्वामी ने कहा कि मैं शिवाजी महाराज का गुरु हूँ, या फिर कभी शिवाजी महाराज ने कहा कि रामदास स्वामी मेरे गुरु थे? इन दोनों का कोई संबंध ही नहीं है. जे रामदास स्वामीने आजपर्यंत जे शिवाजी महाराजांवरती लिहून ठेवलेलं आहे ना, मी त्याच्या इतकं उत्कृष्ट शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं आजपर्यंत कुठेही वाचलेलं नाही. जितना अच्छे तरीके से रामदास स्वामी ने शिवाजी महाराज के बारे में लिखा है उतना अच्छी तरह आज तक किसी ने भी नहीं लिखा है. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी त्याच्यातल्या फक्त शेवटच्या 3 ओळी वाचून दाखवतो. लाउडस्पीकर वरती इसमें से आखिरी तीन लाइनें पढ़कर मैं आपको बताता हूँ और कुछ समय में मैं लाउड स्पीकर के मुद्दे पर भी आने वाला हूँ. तुमचे देशी या ओळी येत नाहीत फारशा, पण मी तुमच्यासमोर पूर्ण वाचून दाखवतो म्हणून मी त्यात फक्त शेवटच्या 3 ओळी वाचून दाखवतो.
तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंध विस्मरण झाले काय नेणो. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती काय सांगणे तुम्हाप्रती. परी धर्म संस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागिले. प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. रामदास स्वामी छत्रपतींना सांगतायत क्षमा केली पाहिजे. माफ करा मला मी लिहिलंय तुम्हाला पण मला माफ करा. गुरु शिष्याला लिहितो. कुठच्या शाळेतला शिक्षक जरा दाखवा मला. मी इतके वर्ष शिकलो मला नाही आजपर्यंत आठवत कुठच्या शिक्षकांनी मला माफी मागितली माझी. आणि ही माफी नाहीये यात प्रेम आहे. हे जातीपातीच्या इसमें उन्होंने माफी नहीं मांगी है बल्कि ये उनका शिवाजी महाराज के प्रति प्रेम था. या पवार साहेबांना हिंदू या शब्दाचीच मुळात एलर्जी आहे. शरद पवार को हिंदू शब्द की एलर्जी है. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हो तो आहेच. हर बार कहते हैं कि शाहू फुले आंबेडकर का ये महाराष्ट्र है. हाँ है उनका. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले. ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का भी है और ये भूलना नहीं चाहिए. कधी पवार साहेबांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव कधी ऐकलं नाही. शरद पवार के मुंह से छत्रपति शिवाजी महाराज का आप नाम नहीं सुनेंगे. आणि हल्ली काय गोष्टी काय लपून राहत नाहीत. त्या सगळ्या राष्ट्रवादीच्या सभा तुमच्या और आज के दौर में कोई चीजें छिप कर नहीं रहती है. फोटोपट कधी नसायचा आता सुरू केलं लावायला. या सगळ्या गोष्टींपासून मी हे मुद्दामून आपल्याला सांगतोय कारण हे जे सत्य जे चालू आहे ना त्यांचं. आणि पवार साहेब पहिली गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो. ये तमाम चीजें मैं आपको जानबूझकर बता रहा हूँ क्योंकि जो चीजें चल रही है महाराष्ट्र बाजू में घेण्यासाठी म्हणून मी पण उभा नाहीये आणि कोणाचीच बाजू घेणार नाहीये. मैं ब्राह्मणों की साइड लेने के लिए यहाँ पे खड़ा नहीं और ना ही किसी अन्य लोगों की साइड में लूंगा. आम्हाला शिकवलं 18 पगड जातीला घेऊन स्वराज्याची स्थापना केली. या 18 पगड जाती या महाराष्ट्रासाठी झटत होत्या. शिवाजी महाराज ने हमें सिखाया. उन्होंने 18 अलग अलग जातियों को साथ लेकर महाराष्ट्र खड़ा किया. म्हणून आमदार निवडून यायला पाहिजेत म्हणून. अहो एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी म्हणून हे कालवलेलं विष कुठपर्यंत गेले बघा. शाळा कॉलेज पर्यंत सिर्फ आपके कुछ विधायक सुनकर आ जाए इसलिए आपके फैलाया हुआ जहर देखिए कहाँ तक फैल गया. जी सहज जायची सहज भेटायची ती आता विचार करायला लागली हा कोणत्या जातीचा आणि तो कोणत्या जातीचा. पहले जो युवा आसानी से एक दूसरे से मिलते थे अब पूछते हैं कि आप किस जात के हैं आप किस जात के हैं. आणि म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा करायचा आम्ही. कितनी गंदी राजनीति. मी त्या दिवशी म्हटलं ना अरे आम्ही जातीत बाहेर येत नाही आहोत. आम्ही हिंदू कधी होणार आम्ही मराठी कधी होणार. मैंने कहा था ना आपको कि हम जातियों से ही बाहर नहीं निकल रहे हैं तब हम हिंदू कब होंगे कैसे होंगे हिंदू. विळखा घालून ठेवल्या सगळ्या गोष्टीला. याच्या उपर आम्ही बघायला तयार नाही आहोत. ज्या महाराष्ट्राने इतके उदात्त विचार या महाराष्ट्राने दिले तो महाराष्ट्र जातीत सडतोय. जिस महाराष्ट्र ने इतने अच्छे अच्छे विचार दिए आज वो जातियों में फंसा हुआ है. इंडिया टीवी हर वक्त हर जगह डाउनलोड करने के लिए सर्च करें इंडिया टीवी न्यूज गूगल प्ले स्टोर या ऐप